किंवा आम्हाला 17 मार्च कोणाला 2026 विश्वासात न रोजी घेता परभणी जाहीर शहरात केलेला अली निर्णय खान होता. मित्रमंडळ खान आणि फॅमिलीच्या कालपर्यंत तो वतीने निर्णय होता. परभणी शहरातील पण राष्ट्रवादी आज काँग्रेस पक्षाची आम्हाला माजी गटनेते स्वतः जाकीर पालकमंत्री अहमद खान नयनाताई यांच्या बोर्डीकर, वतीने कालपासून आमचे दरवर्षीप्रमाणे जिल्हा यावर्षीही प्रमुख रोजा खान, इफ्तार विशाल कार्यक्रम कदम आणि शहेनशाह आनंदराव फंक्शन भरोसे हॉलमध्ये माझ्या मोहम्मदी टचमध्ये होत्या. मस्जिद रहमत आता नगर आम्ही त्या जवळ ठिकाणी परभणी जाऊन येथे आलो आयोजित करण्यात आला होता। आणि या आम्ही आमचा कार्यक्रमात निरोप दिला परभणी शहराचे की महापौर शिवसेनेला सय्यद उपाध्यक्षपद इक्बाल, तुम्ही उपमहापौर ठरल्याप्रमाणे गणेश द्या देशमुख, आणि एक नगरसेवक सभापती भगवान पद द्या. वाघमारे, आम्ही सांगून नगरसेवक आलो, गुलमीर खान, पण आम्हाला असं नगरसेवक अक्षय सांगण्यात आलं देशमुख, नगरसेवक की इम्रान खान, भाजपचा नगरसेवक अध्यक्ष, वसीम कबाडी, उपाध्यक्ष मोहम्मद राजेश हारून विटेकर सरकर, यांचा आजी माजी सक्का भाऊ हा नगरसेवक तसेच उपाध्यक्ष माजी होणार नगरसेवक असं विकास लंगोटे, सांगण्यात आलं. अली खान म्हणून आम्ही मित्रमंडळाचे खान तातडीने फॅमिलीचे पत्रकार परिषद शाकीर बोलवली खान आणि कार्यकर्ते ह्या व निवडणुकीमध्ये पदाधिकारी व नागरिक आम्ही मोठ्या बहिष्कार संख्येने टाकलेला उपस्थित होते। आहे. 17 मार्च 2026 मंगळवार रोजी शहेनशाह फंक्शन हॉल परभणी येथे संपन्न झाला। यावेळी सर्व हे आजी बघा, माजी नगरसेवकांनी हे आणि प्रयत्न आम्ही प्रभाग नव्हते 2 च्या केले. नागरिकांनी जाकीर राष्ट्रवादी अहमद खान, काँग्रेसचे अली या खान जिल्ह्यातले मित्रमंडळाचे एकमेव कौतुक केले। आमदार आहेत माजी राजेश नगरसेवक विटेकर जाकीर अहमद खान यांनी यांनी स्वतः सर्वांचे पुढाकार आभार घेऊन मानले। प्रतिनिधी परवेश रत्नाकर शेख, गुट्टे परभणी। सुद्धा त्यांच्या सोबत होते। या लोकांनी पुढाकार घेऊन उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं संख्याबळ एकत्रित केलं आणि शिवसेनेचं संख्याबळ मिळून अध्यक्ष शिवसेनेचा करतो असं आम्हाला सांगितलं। कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यात आतमध्ये कुरबुरी आहे, आतमध्ये त्यांचं जमत नाही। म्हणून भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष करायचं त्यांचं ठरलेलं होतं, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो। आता त्यांचं मी काही सांगू शकत नाही, आम्ही तर नाही, आम्ही आता विरोधात नाही, ते मला काय बोलायचं नाही। पण आमची भूमिका आजपासून जिल्हा परिषद मध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसणार। वरिष्ठाकडून आलेले आधी डावलले, आमच्या साहेबांना, शिंदे साहेबांना राष्ट्रवादीने बीजेपीने फसवलं हा आरोप मी करतोय। कारण शिवसेनेचा उपनेता संपर्क प्रमुख म्हणून मी आरोप करतोय, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून आरोप करतोय। तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत आमचे पदाधिकारी, त्यांच्या साक्षीने सांगतोय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप केला की भाजपचे 2 गट आहेत, त्या दोन्ही गटांवर नेमकं पहिला खंजीर खुपसण्याचं पाप केलं असेल तर राजेश विटेकर म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार, त्यांनी आमच्या पाठीत पहिला खंजीर खुपसला। आणि भारतीय जनता पक्षावर पण माझा आरोप आहे की उपाध्यक्षपद देतो म्हटले आणि ऐन टायमाला नाही म्हणून सांगितलं। हे बघा, आनंदराव भरोसे माझ्या बाजूला बसलेत। महानगरपालिकेला त्यांना असंच खेळवत ठेवलं, युती करतो 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 म्हणून सांगितलं, ऐन टायमाला त्यांनी युती तोडून टाकली। सेकंड टाइम जिल्हा परिषदेला मी स्वतः होतो, मला सांगितलं, आमचा विशाल या ठिकाणी आम्हाला सांगितलं युती करतो, आपण युतीमध्ये लढू, ऐन टायमाला तसंच केलं आणि आता ही परिस्थिती उद्भवली। आता भारतीय जनता पक्षाला ते विचारा जाऊन 100% केली, का नाही करायची। 12-13 दिवस होते आमच्या सोबत राहिले, आमच्या वरिष्ठ लोकांच्या टच मध्ये राहिले, आमच्या नंदनवन बंगल्यावरती साहेबांना भेटायला गेले, मिटिंगा केल्या आणि ऐन टायमाला आम्हाला असा धोका दिला। आमच्या दारावर आलेले आमच्या माहिती आहे की